मागील व्हिडिओमध्ये आपण क्रांतिकारक भगतसिंग आणि राजगुरू यांच्याबद्दल माहिती पाहिली। आज आपण क्रांतिकारक सुखदेव यांच्यावरती भाषण पाहणार आहोत। लिहून घ्या। 15 ऑगस्ट आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक वृंद आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट 2026 आपण भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत। या पवित्र दिवशी मी आपल्यासमोर देशाचे शूर क्रांतिकारक सुखदेव यांच्याबद्दल काही विचार मांडणार आहे। सुखदेव यांचा जन्म 15 मे 1907 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नवधरा या गावी झाला। त्यांचे पूर्ण नाव होते सुखदेव थापर। अतिशय लहान वयातच त्यांनी देशभक्तीचा मार्ग स्वीकारला। मित्रांनो, ते भगतसिंग आणि राजगुरू यांचे जिवलग सहकारी होते। हे तिघे मिळून हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेत कार्य करत होते। 8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये इंग्रजांच्या अन्यायी कायद्याच्या विरोधात बॉम्ब फेकण्याच्या कामात सुखदेव यांचा महत्त्वाचा सहभाग होता। त्यांचा उद्देश कोणालाही मारणे नव्हते, तर जनतेला जागे करणे हा होता। देशासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला। 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासह लाहोर येथे त्यांना फाशी देण्यात आली। सुखदेव हे धैर्यवान, कर्तव्यनिष्ठ आणि देशासाठी प्राण देणारे खरे देशभक्त होते। त्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। चला आपण त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊया, स्वीकार करूया आणि देशसेवा करण्याची प्रतिज्ञा घेऊया। भारत माता की जय।